काम पडलंय घरामध्ये आणि तर आज गाव फर्स्ट येणार आहे. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे रविवार. तर काल शनिवार होता, काल आम्ही ट्रिपला गेलो होतो आणि ट्रिप आल्यानंतरचा दुसरा दिवशीचा हा वार आहे. सो भरपूर सारं काम पडलंय घरामध्ये आणि नाश्त्याला वगैरे आता काही बनवलं नाही, 11 वाजले. सो मग मी बॉईल केलेत एग्स. मी तर खात नाही, मार्गशीर्ष आहे, परंतु गाऊला आणि माझ्या मिस्टरांसाठी मी बॉईल केलेत एग्स. नॉनव्हेज नाही आणणार दुसरं काही, परंतु एग्स कारण ती कराटेला वगैरे जाते, सो एग्स तिच्यासाठी गरजेचे आहेत, त्यामुळे मग मी एग्स बॉईल केलेत. सो अशा प्रकारे 4 एग्स बॉईल केलेत गाऊला आणि माझ्या मिस्टरांना. तर त्यांचा डोळा खूप दुखतोय, सो आम्ही आता त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाणार आहे. आणि इथे कपड्याची मशीन लावली आहे, राघवला झोपवायचे. राघवची आंघोळ झाली, माझी झाली आहे. तर आता मी गाऊला आंघोळ करायला लावते. आणि ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे कॉम्पिटिशनला. तर गावची कराटे कॉम्पिटिशन आहे आज आणि ती असणार आहे सफीर मॉलला. तर नहादाचा सफीर मॉल आहे तिकडे. तर तुम्हालाही मी घेऊन जाईल आज तिकडे आणि आम्ही सगळेच जाणार आहोत. 4 वाजता आहे कॉम्पिटिशन. आता वाजलेले आहेत 11, 11:30, 11:15 वगैरे झाले. सो आता फक्त मी नाश्ता वगैरे त्यांना देते आणि ब्रेकफास्टमध्ये ॲक्च्युली ब्रेकफास्टमध्ये एग आणि जेवणामध्ये डोसा असणार आहे. सो मी बटाटे लावलेत कुकरला, डोसा करणार आहे आणि नारळाची चटणी देखील करणार आहे. सो मी आता पटपट आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. गाऊ कुठे चालली तू? बेस्ट ऑफ लक. ओके, रेडी होऊन चालली? फूड खाल्लं नाही ना? हॅलो, आणि आम्ही निघालेलो आहोत कराटे कॉम्पिटिशन साठी. तर इथे गाव झालेली रेडी आणि गावला काल नवीन युनिफॉर्म भेटलाय आणि राघवने नवीन ड्रेस घातलाय छान पैकी अशा पैकी. आणि गावची आज आहे कॉम्पिटिशन. तर आज गाव फर्स्ट येणार आहे कॉम्पिटिशन मध्ये, ट्राय करेल. ओके, यू शुड ट्राय बेस्ट. आणि तिथे जाऊन आता जेवण करेल कारण तिने जास्त काही खाल्लं नाही, कशात ना कशात बिझी राहते ती खात. तर तिथे अजून 1 तास आहे, 4:30ला कॉम्पिटिशन. म्हणजे तिथे टायमिंग आम्हाला 4:30चा दिलाय. तर बघू आता किती वाजता कॉम्पिटिशन स्टार्ट होते. तिची फर्स्ट कॉम्पिटिशन आहे ही. आम्ही खूप एक्साइटेड आहे, गावची फर्स्ट कॉम्पिटिशन आहे त्यामुळे. हो ना गाव? आम्हाला फर्स्ट पाहिजे, गाव फर्स्ट आली पाहिजे. आणि सेकंड आले काय नाही, चालतंय आम्हाला. सेकंड पण, थर्ड पण चालतंय, नाही आलं तरी चालतंय, बट आम्हाला ट्राय कर ना फर्स्ट यायला. ओके, आणि फोर्थ नाही, इट्स ओके. हा, फोर्थ पण ओके. आणि तर राघवची कसरत चालू आहे. हा, सर म्हटलं. पोहोचलेलो आहोत एक्झामच्या तिथे. तर त्यांची कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिशनच्या तिथे पोहोचलो आणि कॉम्पिटिशनची तयारी झाली. तुम्हाला दाखवते मी इथे.
आणि इथे तुम्ही पाहू शकता तर इथे कराटेची प्रॅक्टिस घेत होते सुरुवातीला आणि त्यानंतर कॉम्पिटिशन स्टार्ट झाली. तर आधी मुलांची नाव वगैरे लिहून घेतली आणि मग त्यानंतर ते सांगत होते रूल्स वगैरे काय आहेत. आणि अशा प्रकारे इथे गाऊचं चाललं होतं पार्टिसिपेशन. तर गाऊने खूप छान केलं होतं, म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं. तर तिची आम्ही खूप प्रॅक्टिस घेत होतो आणि क्लासमध्ये ती खूप छान प्रॅक्टिस करत होती. आणि क्लासमध्ये खूप छान शिकवतात ते, मुलांना अजिबात भीती वाटत नाही त्यामुळे. आणि ते गावला फर्स्ट प्राईज मिळालं होतं. तर तिला इतका आनंद झाला होता, म्हणजे मीही तिला कारमध्ये सांगितलं की फर्स्ट यायचं. सो मलाही म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं आणि खरंच खूप छान केलं होतं गावने. म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं एवढं सुंदर करेल परफॉर्म. ती खूप छान केलं आणि आम्ही खूप खुश होतो. गाव चप्पल घालून ये जा, दे इकडं ती ट्रॉफी, दे इकडं जा. आणि गावला भेटलेला आहे फर्स्ट प्राईज. ये. आणि अशा प्रकारे माझे मिस्टर बसले होते मसाज चेअरवरती. तर तिथे मसाज चेअर होती आणि त्याच्यामध्ये पैसे टाकायचे, मग मसाज स्टार्ट होते. परंतु मी ट्राय करत होतो, परंतु झालं नाही ॲक्च्युली. म्हणजे मशीन मे बी बंद असेल त्यामुळे. कारण मागच्या वेळेला मी एकदा बसले होते तेव्हा मला ते बोलत होते की आम्ही चालू करून देतो, पण म्हटलं नको, कारण त्यावेळी मी प्रेग्नंट होते आणि आत्ता बसायला गेलो तर आत्ता चालू नव्हतं अशा प्रकारे. सो त्यामुळे आम्हाला नाही घेता आली मसाज. आणि राघव वैतागला होता, तर मस्त खेळत होता आणि त्याला एका जागेवर बसल्या बसल्या काहीतरी खायला लागतं. सो मी येताना डोसा घेऊन आले होते त्याच्यासाठी. आणि अशा प्रकारे त्याचं डोसा खायचं काम चालू होतं. आणि माझ्या मिस्टरांनी बरंच काय काय ऑर्डर केलं होतं, समोसे, त्यानंतर वडापाव, पावभाजी आणि त्यानंतर पनीर टिक्का वगैरे देखील ऑर्डर केलं होतं गाऊसाठी. कारण कराटे वगैरे केल्यावरती म्हणजे बॉडीची एक्सरसाइज झाल्यावर बॉडीला काहीतरी खाण्यासाठी हवं. सो त्यासाठी गाऊला पनीर देखील आम्ही म्हणजे ऑर्डर केलं होतं. आणि असं नाही की आत्ताच ऑर्डर केलं होतं, तर मी घरीही सारखं तिच्यासाठी पनीर बनवत असते. आणि एग्स वगैरेही खाते. नॉनव्हेज खायचं नाही या मतमध्ये, त्यामुळे आम्ही देत नाही तिला सध्या तरी. परंतु जे तिला आम्ही देऊ शकतो ते आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे तिची फेवरेट पावभाजी आणि पनीर टिक्का वगैरे आला होता. तर आम्ही सगळ्यांनीच ताव मारला आणि ते राघवचाही डोसा खायचं काम चालू होतं. आणि आम्ही जेवण वगैरे करून आम्ही निघालो होतो घरी. तर मॉलमध्ये जास्त गर्दी नव्हती ॲक्च्युली, थोडीच माणसं होती. मोठा मॉल म्हणजे जास्त रहदारीचा मॉल नव्हता हा, परंतु कॉम्पिटिशन असल्यामुळे आम्ही आलो होतो. तर खाली जायला म्हणजे त्याच्या लिफ्ट देखील बंद होत्या. तुम्ही पाहू शकता आम्ही अशा प्रकारे स्लायडरने उतरत होतो. 7:30. तर अशा प्रकारे आम्ही ट्रॉफी लावलेली आहे. गावची फर्स्ट ट्रॉफी आहे ही. आणि अजून एक भेटली होती, तिने ग्लोबल विलेजला डान्स कॉम्पिटिशनमध्ये डान्समध्ये पार्टिसिपेट केलं होतं, तेव्हा एक भेटलेली आहे. परंतु कराटेची आमची पहिलीच ट्रॉफी आहे. सो आम्ही सगळेजण खूप हॅपी आहोत आज. आणि आम्ही पार्टी वगैरे करून आलो आहे, जेवण वगैरे करून आलो आहे. सो आता काही जेवायचं नाही आहे. तर आत्ता राघवला आणि गावला मी झोपवणार आहे. 7:30 वाजले, मीही झोपणार आहे, कारण कालचा थकवा अजून गेलेला नाही आहे. सो त्यामुळे तर माझ्या मिस्टरांचाही डोळा थोडासा सुजला आहे. तर माहिती नाही आता उद्या वर्क फ्रॉम होम वगैरे करतायत की काय माहिती, तर त्यांच्या मनावर आहे. सो तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.